आज अमावस्या आहे, पण गावात आजही कोणी सूर्य उगवलेला पाहिलाच नाही. नमस्कार. ही कहाणी आहे त्या गावाची, जिथे अमावस्येच्या रात्री केवळ अंधार नाही, तर मृत आत्म्यांचं राज्य असतं. तुम्ही तयार आहात का? कारण ही गोष्ट केवळ भीतीची नाही, तर सत्याच्या पडद्यामागे दडलेल्या त्या रहस्याची आहे, जी अनेक वर्ष गावकऱ्यांनी लपवली. एका काळी नांदवली नावाचं गाव होतं. तिथं प्रत्येक अमावस्येला विचित्र प्रकार घडायचे. सकाळी गावात पक्ष्यांचं कूजन बंद व्हायचं, मंदिराचा घंटानाद ऐकू येणं थांबायचं, आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे गावचा विहीर, जिथून रात्री कोणीतरी रडण्याचा आवाज यायचा. संध्याकाळ झाली की गाव बंद व्हायचं. घरांचे दरवाजे आतून बंद, खिडक्या झाकले जायचे, आणि कोणतंही दिवा लावल्या जात नसे. कारण गावकऱ्यांचं सांगणं होतं, ज्यांनी दिवा लावला त्यांच्या घरातून दुसऱ्या दिवशी फक्त थंड वास येते. एका अमावस्येच्या रात्री एक तरुण संशोधक, आदित्य, गावात आला. त्याला अशा कथांवर विश्वास नव्हता. त्याने ठरवलं की तो त्या रात्री दिवा लावणारच. तो जुन्या माळवदात राहायला गेला, जिथे 10 वर्षांपूर्वी एकाच कुटुंबाची अमावस्येच्या दिवशी बळी गेले होते. त्याने दिवा लावला आणि लिहायला सुरुवात केली. तेव्हाच दिसायला सुरळीत असलेली गोष्ट अचानक विस्कटू लागली. खाली कळकट्ट पायऱ्या असलेल्या तळघरातून एक हळूहळू पाय सरकवणारा आवाज येऊ लागला. दिसत काहीच नव्हतं, पण सावली मात्र झपाट्यानं जवळ येत होती. एक म्हातारीचा आवाज आला. "हा माझा दिवा आहे, तू का पेटवलास? मी आले तुझ्या मागे. अमावस्येच्या कर्जात तू आलायस आता." त्याच्या समोरच्या दिव्याची ज्योत थरथरू लागली, आणि एका क्षणात दिवा विझला. अंधार पसरला, पण त्या अंधारातही काही दिसू लागलं. काळसर चेहरा, पांढऱ्या डोळ्यातून ओसंडणारा रक्ताळलेला अश्रू, आणि नुसता पाहिला तरी हाडं गोठवणारी तिचा घशात अडकलेला आवाज. "10 वर्षांपूर्वी ज्या माळवदात मी मारली गेले, त्याच जागी तू झोपलायस." आदित्यने टॉर्च लावायचा प्रयत्न केला, पण बॅटरी काम करत नव्हती. फोन देखील बंद. त्याला आठवलं की त्या गावात कोणीही इलेक्ट्रॉनिक वस्तू अमावस्येच्या दिवशी वापरत नव्हतं. आता कळालं का ते? तिचा श्वास त्याच्या गळ्याशी येऊन थांबला होता. "मी न्याय मागायला आले आहे, पण न्याय मिळवायला तुला नेणार." तो किंचाळून उठतो, आणि आश्चर्य म्हणजे तो अजूनही जिवंत असतो. पण तो माळवाद आता वेगळा दिसत होता. भिंतीवर रक्ताने लिहिलेलं होतं, "तो परत येईल, पुढच्या अमावस्येला." आणि त्या माळवदाच्या कोपऱ्यात एक लाकडी आरसा पडलेला होता, ज्यात त्याने स्वतःकडे पाहिलं, आणि स्वतःच्या डोळ्यात त्या म्हातारीचा चेहरा दिसला. आदित्य गोंधळून गेला. त्याने पटकन आरसा फेकून दिला, पण आरसाचं तुकडकाच्या हातावरच घसरलं, आणि त्याच्या रक्ताच्या थेंबांनी जमिनीवर काहीतरी उमटू लागलं. अक्षरं, जी त्याने कधीच लिहिलेली नव्हती, पण ती त्याच्याच हातून उमटत होती. "आता तू निवडला गेलास. तुझ्या शरीरातून मी परत जगेन." आदित्यने घरातून पळून जायचं ठरवलं. दार उघडलं, पण बाहेर गाव नव्हतं. समोर काळुखात विरलेलं जंगल होतं. झाडं हलत होती, आणि प्रत्येक झाडाच्या आडून एक चेहरा डोकावत होता. रक्तबंबाळ, डोळ्यात राग, काळ्या सावल्यांच्या थैमानात तो अडकला होता. तो ओरडत पळत लागला, पण प्रत्येक दिशा एकच जागा दाखवत होती. तोच माळवद, तोच आरसा, तोच दिवा. तो पुन्हा त्याच खोलीत पोहोचला, जिथून सुरुवात झाली होती. आता समोर त्या म्हातारीची पूर्ण आकृती उभी होती. तिचे पाय जमिनीला लागत नव्हते, आणि तोंडात माणसाची नखं चावलेली दिसत होती. ती म्हणाली, "मी तुझ्यात शिरते आता. अमावस्येचं चक्र पुन्हा सुरू होणार आहे, आणि यावेळी तूच माझं नवरूप." आदित्य घामाघूम झाला होता, पण अंगावरचा घाम थंडगार होता. जणू काही शरीरात जीव उरलेलाच नव्हता. त्याने जोरात किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण आवाजच बाहेर पडत नव्हता. त्याच्या तोंडातून फक्त एक अस्पष्ट हुंकार बाहेर पडत होता. जो आवाज त्याचा नव्हता, तो म्हातारीचाच होता. त्या क्षणी आरशात त्याने जे पाहिलं, त्याने त्याचं अख्खं भान हरवलं. त्याचं शरीर होतं, पण चेहरा तिचा. केस त्याचे नव्हते, ते तिचे पांढरे गुंतलेले. डोळे त्याचे नव्हते, ते भस्मासुरासारखे पांढरे. आणि त्याच्या तोंडातून बाहेर पडलेला पहिला स्पष्ट शब्द होता, "मी परत आले."
गावात दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्य उगवला नाही आणि त्या माळवद्याच्या खिडकीतून कोणीतरी दररोज मध्यरात्री पाहतंय असं गावकऱ्यांना वाटू लागलं. काही जण म्हणतात तो संशोधक परत गेला नाही, पण काही म्हणतात तो दर अमावस्येला गावात फेरफटका मारतो, नवे दिवे पेटवायला, नवे लोक निवडायला. कारण अमावस्येची सावली एकदाच नाही, ती परत परत येते, प्रत्येक नव्या शरीरात जिवंत होण्यासाठी. पुढच्याच अमावस्येला गावात एक नवीन कुटुंब राहायला आलं होतं. त्यांना काहीच माहिती नव्हतं त्या माळवदाबद्दल, ना त्या म्हातारीबद्दल, ना आदित्याबद्दल. त्यांनी त्या घरात दिवा लावला आणि त्याच रात्री त्यांच्या छोट्या मुलीने ओरडायला सुरुवात केली, "आई, तो दादा माझ्या अंगावर बसलाय. त्याचे डोळे पांढरे आहेत." आईवडील घाबरले, पण मुलगी रडत राहिली आणि अचानक ती गप्प झाली. तिचे डोळे थेट शून्यात पाहत होते, ओठांवर हसू आणि पाय जमिनीपासून थोडेसे वर. त्या मुलीच्या तोंडातून आदित्याचा आवाज ऐकू आला, "माझं काम अधुरं होतं, आता मी पूर्ण करणार. अमावस्येच्या प्रत्येक रात्री एक नवीन दिवा पेटवायला हवा आणि एक नवीन आत्मा माझ्यासाठी मोकळा हवा." गाव पुन्हा हदरलं. पुजारी, तांत्रिक, अगदी पोलीससुद्धा बोलावले गेले, पण त्या घरात कोणीच टिकू शकलं नाही. कारण तो माळवद आता घर नाही राहिलं होतं. तो झाला होता सावलीचा गाभा, जिथून प्रत्येक अमावस्येला एक नवीन मृत्यू बाहेर पडतो, एक नवीन हसू, एक नवीन आवाज, पण एकच आत्मा, ती म्हातारी आणि आता तिचं रूप घेतलेला आदित्य. गावात आता दर अमावस्येला एक नवीन घटना घडत होती. कोणी ना कोणी गायब व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा आवाज माळवदाच्या भिंतीवर उमटलेला असायचा, रक्तात लिहिलेला, भय चक्क करून टाकणारा. गावकरी इतके भयभीत झाले की त्यांनी त्या घराभोवती लोखंडी साखळ्या बांधल्या, देवीच्या मूर्त्या ठेवल्या, दरवाजावर लाल रेषा ओढल्या, पण काही उपयोग झाला नाही. कारण ती आता फक्त माळवदात नव्हती, ती आता माणसांमध्ये मिसळली होती. आदित्यचा चेहरा गावात अनेक ठिकाणी दिसू लागलं, कधी पाणवठ्यावर, कधी देवळाच्या पायऱ्यांवर, कधी एखाद्या विहिरीत खाली डोकावत. आणि लोक म्हणायचे, हसणारा चेहरा असेल तर समजून जा, तोच आहे. पण त्याच्या डोळ्यात जर काहीच नसेल तर धाव तिथून. एक दिवस गावातली शाळा सुरू झाली. पहिल्या वर्गात एक नवीन शिक्षक आले. बोलणं गोड, चेहरा शांत. पण ते चॉकबोर्डवर लिहायला लागले आणि फळ्यावर रक्ताने शब्द उमटले. आजचा विषय अमावस्येचा जन्म. आणि टेबलावर ठेवलेली पालाची बाटली अचानक काळी झाली. मुलं किंचाळून उठली, पण शिक्षकांनी हसत सांगितलं, शांत व्हा, आज पहिली ओळख आहे माझी, उद्या तुम्ही माझे व्हाल. तेव्हापासून गावात फक्त लहान मुलंच दिसतात. मोठ्यांचं काय झालं कोणी सांगू शकत नाही. फक्त त्या मुलांच्या डोळ्यात आता एक वयस्क भय दाटलेलं असतं आणि त्यांच्या तोंडात एकच वाक्य, अमावस्या म्हणजे आई आणि आदित्य म्हणजे देव. त्या दिवशी गावात शेवटची अमावस्या उजाडली, पण ती रात्रीच आली नाही, ती सकाळीच पसरली. सूर्य उगवला नाही, पक्षी गायब झाले, झाडांची सावली जमिनीवर नव्हती, फक्त अंधार आणि थंड वारा. गावकऱ्यांनी पुजाऱ्याला बोलावलं, शेवटचा उपाय म्हणून महायज्ञ ठेवला. पण जेव्हा यज्ञात अग्नी पेटवला, त्याच क्षणी आकाशात काळसर वावतळ फिरू लागली आणि आगीच्या ज्वालांमधून बाहेर पडला तोच चेहरा, आदित्याचा. पण आता तो मानवी नव्हता. डोक्यावर राखेचे शिंग, डोळ्यात काळं राखातं आणि हातात एक लहान मुलाचा मृतदेह. त्याने ज्वालांच्या मध्ये उभं राहून घोषणा केली, आता हे गावच माझं मंदिर आहे, प्रत्येक अमावस्या इथे नवा भक्त लागेल आणि शेवटी देव बनणार आहे मी. गावाला सोडून पळणं शक्य झालं नाही. रस्ते वाकडे झाले, दिशा चक्रावल्या, GPS काम करणं बंद झालं. पोलीस, डॉक्टर, सरकार कोणीच पोहोचू शकत नव्हतं. गावाच्या सीमेवर एक फलक उभा राहिला. कोणी लावलेला नव्हतं, पण त्यावर लिहिलं होतं, स्वागत आहे अमावस्येच्या आज्यात, इथे प्रकाशाची प्रवेश नाही. आणि शेवटचं दिसलेले दृश्य होतं, एक नवीन मूल जन्म घेत आहे. त्याच्या तोंडात पहिले शब्द उमटतायत, माझं नाव आदित्य आहे आणि मी पुन्हा आलोय. त्या नवजात बाळाच्या जन्मानंतर गावातले सर्व घड्याळे थांबले. वेळ संपली नव्हती, वेळच गाशाळ झाली होती. आदित्यच्या आत्म्याचा नवा अवतार त्या नव्या बाळामध्ये शिरलेला आता पूर्ण ताकदीने जन्मलेला होता. डॉक्टर ज्या क्षणी बाळाला आईच्या हातात द्यायला गेले, तेव्हा बाळाने डॉक्टरांचा हात घट्ट पकडला आणि डोळ्यात पाहून म्हणालं, तुझा मृत्यू मी आधीच पाहिला आहे, आता फक्त अनुभवायचा आहे. त्या डॉक्टरांनी जागीच प्राण सोडला. बाळ रडत नव्हतं,
बाळ हसत होतं. त्याचा हसणारा चेहरा पाहून आजूबाजूचे लोक बदल्यूर झाले. त्याचा आवाज दरवाजांपलीकडे ऐकू जात होता. विहिरीत, मंदिरात, जंगलात. आणि आता पूर्ण गावात एकच प्रार्थना चालू होती. कोणीतरी याला थांबवा. पण कोण? कारण तो आता देवच झाला आहे. पुजारी, तांत्रिक आणि हजारो मंत्राचे पाठ चालू होते. पण त्या बाळाचं शरीर अग्नीला लागत नव्हतं. तलवारी त्याला चिरू शकत नव्हत्या. मंत्र त्याच्या दिशेने वळतच नाहीत. आणि अचानक एक दिवस तो गायब झाला. बाळ नव्हतं, आई नव्हती, घर नव्हतं. फक्त एक रिकामी पाळणा जमिनीवर हळूहळू हेलकावत होतं. आणि त्यावर रक्तात लिहिलेलं होतं, मी आता गावाच्या बाहेर आहे, कारण माझं पुढचं लक्ष तुमचा शहर आहे. तो दिवस मुंबईतला सर्वसामान्य दिवस वाटत होता. पण फोर्ट भागातल्या एका जुन्या इमारतीत अचानक लाईट गेले आणि सर्व सीसीटीव्ही कॅमेरे ब्लँक झाले. एका लहानशा हॉस्पिटलमध्ये एका अनोळखी महिलेने बाळाला जन्म दिला. कोणतीही नोंद नव्हती, कोणतीही प्रेग्नन्सी हिस्ट्री नव्हती. ती महिला नंतर अचानक गायब झाली. फक्त बाळ राहिलं. त्याच्या डोळ्यात पहिल्याच क्षणी डॉक्टर थरथरले. कारण ते डोळे पांढरे, भावनाशून्य आणि थेट आतपर्यंत खोल गेलेले होते, जसे मृत लोक पाहतात. त्या बाळाच्या रडण्यातून आवाज निघत नव्हता. निघत होतं फुसफुसणं, मी आलोय. अमावस्या आता शहरात आहे. त्या इमारतीत एकाबागोमाग एक लोक बेपत्ता होऊ लागले. मग मॉलमध्ये, मेट्रो स्टेशनमध्ये, शाळांमध्ये, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकाच वेळेस हजारो ठिकाणी एकच चेहरा दिसू लागला. लहान मुलगा, डोकं थोडं झुकलेलं, चेहरा हसरा. पण सावली त्याच्या बाजूने जात नव्हती. ती त्याच्या आतून निघत होती. नागपाळा, चेंबूर, बोरिवली एकामागोमाग एक भाग बंद पडू लागले. कारण लोक म्हणू लागले, इथं आता फक्त अंधार राहतं. शेवटी एका न्यूज चॅनलने पहिल्यांदा लाईव्ह कव्हरेज केलं. एका पत्रकाराने त्याला थेट विचारलं, तू कोण आहेस? आणि बाळानं कॅमेऱ्यात पाहून फक्त हसत उत्तर दिलं, मीच अमावस्या आहे आणि आता प्रत्येक घरात मी एकदा तरी जन्म घेईन. अमावस्या हसत म्हणाली, आता अंधाराचा काळ सुरू होणार आहे. ज्याने दिवा लावला त्याचे आत्मा माझ्या ताब्यात येतील. शहरातील लोक भीतीने पळाला, पण कुठेही सावरले नाही. एकेकाळी प्रकाशाचा गाभा असलेलं शहर आता सावल्यांच्या कुशीत हरवत चाललं होतं. एका जुने मंदिरात पुजारीने आपल्या हातात असलेला 100 वर्षांचा आग जपण्याचा प्रयत्न केला. पण आग पेटताच त्याचे हात जळाले आणि तो म्हणाला, हा दिवा नव्हे, पण अमावस्येची सावली आहे. लोकांनी एका गोष्टीला सामोरं जावं लागलं, अंधाराशी, त्यातही अमावस्येच्या सावलीशी. ज्या दिवशी शहरातील सर्व दिवे एका वेळेस विझले, त्या रात्री आकाशात काळ्या ढगांनी सूर्याचा मार्ग रोखला. त्या रात्री अनेक लोकांमध्ये भीती पसरली, कारण सगळीकडे एकच आवाज ऐकू येत होता, मी आलोय आणि आता कायमचा आहे. अशा काळोखात एक लहान मुलांनी आवाज काढला, आम्ही अंधाराला हरवू शकतो का? आणि हळूहळू लोकांनी एकत्र येऊन दिवे लावायला सुरुवात केली. पण त्याचवेळी दूर एखाद्या झपाटलेल्या सावलीतून अमावस्येचा हसू ऐकू आलं, दिवे लावणाऱ्यांना मी लक्षात ठेवेन. असा आहे अमावस्येचा कहर, जिथे अंधार आणि प्रकाश यांचा संघर्ष सदैव चालू राहतो आणि एक दिवस कदाचित अमावस्या जिंकू शकते. अंधार वाढतच चालला होता, पण लोकांच्या मनातल्या भीतीपेक्षा भीती वाढली होती जिद्द आणि आशेची. एका जुन्या ग्रंथालयात एक जुना ग्रंथ सापडला ज्यात लिहिलं होतं, अमावस्या ही फक्त एक काळी वेळ नाही, ती एक प्राणवायू आहे, ज्याला शांत करण्यासाठी दिव्यांच्या प्रकाशाची गरज आहे. त्या ग्रंथाने लोकांना नवसंजीवनी दिली. त्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक अमावस्येला गावातून, शहरातून, गल्लीतून जरा तरी प्रकाश जाळायचा, छोटा तरी पण दिवा लावायचा, ज्यामुळे अमावस्येच्या सावलीला फारकत घालता येईल. पण ही फक्त सुरुवात होती, कारण अंधाराचं राज्य जिंकायला सोपं नाही. त्या रात्री गावात आणि शहरात सगळीकडे दिवे लावले गेले. पण अचानक आकाशातून एक थंड वारा वाजला आणि त्या वाऱ्याबरोबर अंधाराची भीषण सावली गावावर पसरली. दिवे लखलखू लागले, पण कोणीही त्या सावलीपासून सुटका मिळाली नाही. त्या सावलीतून एक गडद हसू ऐकू आलं, प्रकाश जळला तरी अंधार मिटत नाही, कारण मीच आहे अमावस्या, अंधाराचा राजकुमार. लोक घाबरले, पण तरीही दिवे पेटवत राहिले. आणि अचानक त्या अंधाराचा कुशीतून आदित्याचा चेहरा चमकला. आता तो केवळ आत्मा नव्हता, तर अंधाराचा अधिपती झाला होता. लोकांनी ठरवलं की फक्त एक मार्ग आहे, प्रेम आणि एकतेचा प्रकाश, ज्यामुळे अमावस्या या भीषण शक्तीवर मात होईल. पण हा प्रकाश कायम टिकेल की नाही हे अजून कोणालाच माहीत नव्हतं. अंधाराचा अधिपती आदित्य होता, पण त्याच्यात अजूनही मानवतेचा एक छोटासा ठिणगाही होता, जो तो विसरायला बसलेला होता. गावकऱ्यांनी प्रेम आणि एकतेच्या प्रकाशासाठी एक योजना आखली. त्यांनी गावातील प्रत्येक घरात लहानशी मोमबत्ती लावण्याचा निर्णय घेतला. पण ही मोमबत्ती साधी नव्हती. ती होती त्या गावातील मातीपासून बनवलेली, ज्यामध्ये खास तांत्रिक मंत्र विळवलेला होता.
प्रत्येक मोमबत्ती लावल्यावर त्या घराचा दरवाजा प्रेम आणि निष्ठेने उघडायचा, ज्यामुळे अंधारातल्या आत्म्यांना आत येणं अशक्य व्हायचं. एका अमावस्येच्या रात्री जेव्हा आदित्याची ताकद सर्वाधिक होती, गावकऱ्यांनी एकत्र येऊन ही मोमबत्ती लावली. प्रकाशाच्या त्या लहरींनी गावभर अंधार फाडला, पण अंधार कमी होण्याऐवजी तो अजून भीषण आणि भयानक रूपात समोर आला. एका खंडाळासारख्या झपाटलेल्या वाऱ्याबरोबर आदित्याने पुन्हा मानव स्वरूप धारण केलं. पण यावेळी त्याच्या डोळ्यात केवळ क्रोध नव्हता, तर दुःखही भरलेलं होतं. त्याने लोकांना सांगितलं, मी फक्त अंधार नाही, मी त्याग आणि अन्यायाचा प्रतीक आहे. जर तुम्ही मला समजून घेणार नाही, तर अंधारात बुडालं जग कायमचं प्रेमाच्या प्रकाशाशिवाय राहील. गावकरी जेव्हा त्याच्या या शब्दांना समजून घेऊ लागले, तेव्हा त्यांचा भीतीचा डाव बदलू लागला. त्यांनी त्याग आणि माफीची वाट धरायला सुरुवात केली. प्रत्येक अमावस्येच्या रात्री गावात दिवे लावले जात होते आणि लोक एकमेकांच्या दुःखाला सामोरे जात होते. अंधाराच्या त्या सावलीला माणूस आपल्या प्रेमाने थोडं थोडं विरळवू लागला. परंतु ही शांती खूप दीर्घकाळ टिकली नाही. एका काळ्या रात्री जेव्हा आकाश ढगांनी झाकलं होतं आणि चंद्रही दिसत नव्हता, गावात एक नवीन भयकथा जन्माला आली. एका लहान मुलाच्या आवाजात एक विस्मयकारक घोषणा ऐकू आली. अमावस्या पुन्हा येणार आहे, पण यावेळी ती फक्त अंधार नाही, ती आहे अंधार आणि प्रकाशाचा संगम, ज्याला थांबवणं अशक्य आहे. आणि मग गावातील लोकांनी जाणवलं की भलेही अंधार आणि प्रकाश यांच्यात संघर्ष असतो, पण त्यातला खराखुरा संकट अजून समोर येणार आहे. एक असा अंधार जो प्रेमाला पण चिरडून टाकेल आणि प्रकाशाला पण काळोखात हरवून टाकेल. अंधार आणि प्रकाशाचं संगमाचं भय वाढत होतं. गावकरी आता पूर्णपणे विचलित झाले होते. प्रत्येक अमावस्येच्या रात्री आकाशातून काळ्या बाणासारखे वाऱ्याचे गोळे वाजत होते आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या अंधाराच्या आकृत्या गावावर हल्ला करत होत्या. पण या अंधारासोबतच एक नवा प्रकाशही जन्माला येत होता, जो प्रेम आणि क्रोधाचा संगम होता. तो प्रकाश इतका तेजस्वी आणि भयंकर होता की त्याने अंधाराच्या सावलीतून नवे भूते आणि आत्म्यांना जन्म दिलं. आदित्यचा अवतार, ज्याला आता अमावस्या राजा म्हणायला लागले. तो प्रत्येक अमावस्येच्या रात्री नवीन बळी घेण्यासाठी गावाच्या बाहेर पळत असे, पण त्याचं हृदय अजूनही आपल्या गावाकडे आकर्षित होत होतं. तो आतून संघर्ष करत होता. तो नक्की काय आहे? प्रेमाचा योद्धा की अंधाराचा दूत? गावकरी एकत्र येऊन एका प्राचीन मंदिरात तांत्रिक व साधकांना बोलावलं. त्यांनी देवाचा आशीर्वाद घेऊन अमावस्या राजाला सामोरे जाण्याचा उपाय शोधायला सुरुवात केली. तो उपाय होता दीपांमधला रक्ताचा मंत्र, ज्याचा वापर करून अमावस्या राजाचा अर्धा अंधार आणि अर्धा प्रकाश असलेलं रूप तोडता येईल आणि त्याला माणूस म्हणून पुनर्जीवित करता येईल. एका अमावस्येच्या रात्री जेव्हा अमावस्या राजा गावात येणार होता, तेव्हा गावकरी मंदिरात जमले. त्यांच्या हातात रक्ताने रंगवलेले दीप जळत होते. आदित्य, जो आधी एक अमावस्या राजा होता, आता त्या दीपांच्या तेजाने थोडा वेगळा दिसत होता. त्याच्या डोळ्यात उदारता आणि वेदना दोन्ही होती. दीपांच्या जादुई आभाळात तो संघर्ष करत होता स्वतःच्या दोन रूपांमध्ये, प्रकाश आणि अंधार. अखेर दीपांच्या शक्तीने त्याचा अंधार पिघळला लागला आणि आदित्य पुन्हा माणूस झाला. पण त्या क्षणी त्याने गावकऱ्यांना एक चेतावणी दिली. अमावस्या नेहमी येत राहील, कारण अंधार आणि प्रकाश एकत्र राहतील. पण तुमच्या मनातील प्रेम आणि भीतीचं युद्ध कधीही थांबणार नाही. गावकरी थोडे शांततेत श्वास घेत होते, पण रात्रीच्या सावलीत अजूनही त्या म्हाताऱ्याचा हसरा चेहरा दिसत होता आणि त्याचा आवाज कानात गुंजत होता. मी पुन्हा येणार, प्रत्येक अमावस्येला. आणि मग गाव एकदा पुन्हा त्या भीतीच्या चक्रात अडकायचा. अंधार आणि प्रकाशाच्या संगमाचं भय वाढत होतं. गावकरी आता पूर्णपणे विचलित झाले होते. प्रत्येक अमावस्येच्या रात्री आकाशातून काळ्या बाणासारखे वाऱ्याचे गोळे वाजत होते आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या अंधाराच्या आकृत्या गावावर हल्ला करत होत्या. पण या अंधारासोबतच एक नवा प्रकाशही जन्माला येत होता, जो प्रेम आणि क्रोध यांचा संगम होता. तो प्रकाश इतका तेजस्वी आणि भयंकर होता की त्याने अंधाराच्या सावलीतून नवे भूते आणि आत्म्यांना जन्म दिला. आदित्यचा अवतार, ज्याला आता अमावस्या राजा म्हणायला लागले, तो प्रत्येक अमावस्येच्या रात्री नवीन बळी घेण्यासाठी गावाच्या बाहेर पळत असे. पण त्याचं हृदय अजूनही आपल्या गावाकडे आकर्षित होतं. तो आतून संघर्ष करत होता. तो नक्की काय आहे? प्रेमाचा योद्धा की अंधाराचा दूत? गावकरी एकत्र येऊन एका प्राचीन मंदिरात तांत्रिक व साधकांना बोलावले. त्यांनी देवाचा आशीर्वाद घेऊन अमावस्या राजाला सामोरे जाण्याचा उपाय शोधायला सुरुवात केली. तो उपाय होता दीपांमधला रक्ताचा मंत्र, ज्याचा वापर करून अमावस्या राजाचा अर्धा अंधार आणि अर्धा प्रकाश असलेलं रूप तोडता येईल आणि त्याला माणूस म्हणून पुनरुज्जीवित करता येईल. एका अमावस्येच्या रात्री जेव्हा अमावस्या राजा गावात येणार होता, तेव्हा गावकरी मंदिरात जमले. त्यांच्या हातात रक्ताने रंगवलेले दीप जळत होते. आदित्य, जो आधी एक अमावस्या राजा होता, आता त्या दीपांच्या तेजाने थोडा वेगळा दिसत होता. त्याच्या डोळ्यात उदारता आणि वेदना दोन्ही होती. दीपांच्या जादुई आभाळात तो संघर्ष करत होता, स्वतःच्या दोन रूपांमध्ये, प्रकाश आणि अंधार. अखेर दीपांच्या शक्तीने त्याचा अंधार पिघळू लागला
आणि आदित्य पुन्हा माणूस झाला. पण त्या क्षणी त्याने गावकऱ्यांना एक चेतावणी दिली. अमावस्या नेहमी येत राहील, कारण अंधार आणि प्रकाश एकत्र राहतील. पण तुमच्या मनातील प्रेम आणि भीतीचं युद्ध कधीही थांबणार नाही. गावकरी थोडे शांतीत श्वास घेत होते, पण रात्रीच्या सावलीत अजूनही त्या म्हाताऱ्याचा हसरा चेहरा दिसायचा आणि त्याचा आवाज कानात गुंजायचा. मी पुन्हा येणार प्रत्येक अमावस्येला. आणि मग गाव एकदा पुन्हा त्या भीतीच्या चक्रात अडकायचा. अमावस्येची सावली अजूनही गावावर पसरली होती, पण आता ती फक्त अंधार नव्हती. ती होती त्या अंधारात दडलेली भीती, द्वेष आणि विसरलेली आशा. गावकरी दिवे लावायचे, पण प्रत्येक दिव्याच्या जळण्यासोबत त्या सावलीतून काही काळजीपूर्वक दिसणाऱ्या आकृत्या प्रकट होऊ लागल्या. कोणी काळे परिधान केलेले, डोकं खाली झुकवलेले, परंतु डोळे कधीही बंद न करणारी प्रेतं. त्या आकृत्या शांत नव्हत्या. त्या प्रतीक्षा करत होत्या, एक वेळी चांगल्या प्रकाशाचा, तर दुसऱ्या वेळी जळलेल्या भीतीचा. आदित्य, जो आता पूर्णपणे माणूस नव्हता पण अर्धा बेव आणि अर्धा भूत, तो माळवदाच्या त्या जुन्या मंदिरात बसून एकांतात स्वतःशी लढत होता. त्याच्या मनात असंख्य प्रश्न होते. काय त्याला माणूस म्हणून पुन्हा जगायचे आहे, की त्या भीतीचा अधिपती म्हणून कायमचा अंधारात राहायचे आहे? रात्री जेव्हा गावातले सगळे दिवे एकत्र लपले आणि अंधार पुन्हा सर्वत्र पसरला, आदित्याने अचानक जोरात ओरडले, मी परत आलोय, पण आता मी फक्त भीती नाही, मी त्या भीतीचा प्रकाश आहे. ज्यांनी भीतीला सामोरे जाण्याचं धैर्य दाखवले त्यांना मी माफ करीन, पण ज्यांनी त्याचा हात सोडला त्यांना माझा अंधार पिळून टाकेल. गावकरी थक्क झाले, पण त्यांना आता समजले की अंधार आणि प्रकाशाचा संघर्ष संपणार नाही. तो कायमचा असेल, पण जिथे अंधार असेल तिथेच प्रकाश असतो. त्यांनी ठरवलं की जेव्हा देखील अमावस्या येईल तेव्हा ते फक्त भीतीने नव्हे तर प्रेमाने तिचा सामना करतील. अशी ही कथा आहे अमावस्येची, भीतीची आणि आशेची, अंधाराची आणि प्रकाशाची, ज्यात प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न उरतो, तू कुठल्या बाजूला उभा राहशील? आदित्याने मनात ठरवलं की तो आता भीतीचा दूत न राहता प्रकाशाचा संरक्षक बनेल. तो गावकऱ्यांना शिकवणार की भीतीवर प्रेम कसं जिंकतं आणि अंधारावर प्रकाश कसं मात करतं. त्याने गावातल्या प्रत्येक घरात जाऊन लोकांना एकत्र आणलं आणि त्यांना सांगितलं की अंधार असो की प्रकाश, प्रत्येकाला सामोरे जाण्याची हिंमत हवी. आधीप्रमाणे भयानक आवाज येत राहिले, पण आता त्या आवाजात एक नवीन भावना होती, हौस आणि विश्वास. गावकरीही आता बदलत होते. ते एकमेकांना मदत करायला लागले आणि गावाच्या बाहेर वसलेल्या जंगलात आदित्याने एक मोठा दिवा पेटवला, ज्यामुळे त्या जंगलातील सगळ्या सावल्या पळून गेल्या. हा दिवा होता प्रेमाचा आणि धैर्याचा. तो दिवा ज्याने गावाला अंधारातून बाहेर काढलं. पण अमावस्या अजून संपली नव्हती. ती सतत येत राहिली, पण आता लोक तिला भीतीने नव्हे तर साहसाने सामोरे जाण्यास तयार होते, कारण त्यांनी जाणलं की अंधार जितका जास्त वाढेल तितकाच प्रकाशही तेजस्वी होतो आणि तोच संघर्ष आयुष्याचा खरा अर्थ असतो. आदित्याने गावकऱ्यांना एकत्र करून सांगितलं की भीतीवर विजय मिळवण्यासाठी प्रत्येक अमावस्येला एक दीप प्रज्वलित करा. तो दीप प्रेमाचा आणि आशेचा असेल. तो अंधाराला पराभूत करेल. लोकांनी त्याला मानून प्रत्येक अमावस्येला आपापल्या घरी दिवे लावायला सुरुवात केली. मिव्यांच्या त्या तेजाने गावाच्या बहुतेक अदृश्य वलय तयार झालं, ज्यामुळे अमावस्येची सावली कमी होऊ लागली. पण अंधार पुन्हा आणि पुन्हा प्रयत्न करत होता. त्या अंधाराच्या लढाईत आदित्याचा आत्मा कायम जागृत राहिला आणि गावकरही धैर्यशील झाले, कारण त्यांना समजलं की अंधाराचा सामना प्रेमाने आणि प्रकाशाने करायला हवा आणि तोच खरा विजय आहे. आणि म्हणूनच त्या गावाला आणि त्याच्या लोकांना अमावस्येच्या रात्रीही कधीच भीती वाटली नाही, कारण त्यांच्याजवळ होता आदित्याचा आणि प्रेमाचा दिवा. पण एक दिवस त्या गावात एक नवीन अंधार पसरला, जो आधीच्या सर्व अंधारांपेक्षा भयानक होता. तो अंधार होता विसरलेले चुका आणि रागाचा, जो माणसांच्या मनात दडलेला होता. आदित्याला हे कळले की अंधार फक्त बाहेरून नाही तर आतूनही येतो आणि त्याला पराभूत करण्यासाठी फक्त प्रकाश पुरत नाही. म्हणून त्याने गावकऱ्यांना एक नवीन शिकवण दिली की भीती आणि राग यांना सामोरं करायचं आहे प्रेम आणि माफीने. एक दिवस त्या गावात पुन्हा अमावस्या आली, पण लोक आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून तयार होते. त्यांनी एकमेकांच्या चुका समजून घेतल्या आणि प्रेमाने एकत्र येऊन त्या भीतीवर विजय मिळवला. आणि अमावस्येची सावली त्या गावातून कायमची निघून गेली. पण आदित्याला माहिती होतं की अशा अंधाराचे हजारो रूपे आहेत, जे कुठेही पुन्हा येऊ शकतात. पण या गावाने शिकवलं की प्रेम आणि धैर्याने कोणतंही अंधार हरवता येतं आणि तोच अमावस्येची खरी जादू आहे.
अमावस्येचा अंधार निघून गेल्यानंतरही गावात एक शांतता पसरली. पण त्या शांततेत एक अदृश्य भीती होती, जी कुणालाही दिसत नव्हती. परंतु आदित्य जाणत होता की ती भीती गावातल्या लोकांच्या मनात खोलवर दडलेली आहे. ती भीती म्हणजे विसरलेले दुःख, राग आणि अविश्वास, जे अजूनही अंधाराच्या रूपात गावाला तळफळत होतं. आदित्याने ठरवलं की तो फक्त अंधाराचा सामना करणार नाही, तर लोकांच्या मनातील भीती आणि दुःख देखील दूर करेल. त्यासाठी तो गावातल्या प्रत्येक घरात जाईल, लोकांना समजावून सांगेल की भीतीला सामोरे जाण्यासाठी प्रेम आणि सहानुभूतीची गरज आहे. आणि या प्रक्रियेत गाव हळूहळू बदलत गेला. भीतीचे अनेक रूपे उघड झाली, पण गावकरी आता त्यांना सामोरे जाण्यासाठी तयार होते, कारण त्यांच्यात होता आदित्याचा प्रकाश आणि त्यांचा एकमेकांवरचा विश्वास. अमावस्येचा अंधार दूर झाल्यानंतरही गावातली खरी लढाई सुरू झाली होती. भीती आणि दुःख मनाच्या खोलवर दढे होते. जिथे बाह्य अंधाराचा ताबा संपला, तरीही अंतर्मनात अंधार भिनत होता. आदित्यने हे पाहिले आणि ठरवले की केवळ प्रकाशाने नव्हे तर प्रेमानेही भीतीवर मात करावी. लोकांच्या मनातील घावा, जखमा आणि विसरलेले वेदना यांवर उपचार करणे आवश्यक होते. आदित्याने गावातल्या प्रत्येक घरात जाऊन लोकांशी संवाद साधला. त्यांची कथा ऐकल्या, त्यांच्या वेदना समजून घेतल्या आणि हळूहळू त्यांना शिकवले की भीतीला सामोरे जाण्यासाठी माफ करणे, समजून घेणे आणि सहनशीलता आवश्यक आहे. भीती, मनात अडकलेली रागेळ भावना आणि अस्वीकृती या गोष्टींना दूर करण्यासाठी आदित्यने अनेक प्रकारच्या तांत्रिक आणि आध्यात्मिक मार्गांचा उपयोग केला. त्याने गावकऱ्यांना ध्यान शिकवले, एकत्र बसून मनाच्या भीतीवर मात करण्यासाठी प्रार्थना केली आणि प्रत्येक अमावस्येला प्रेमाच्या प्रकाशात एकत्र येण्याचा संकल्प केला. या प्रक्रियेत गावकरी एकमेकांच्या दुःखांना सामोरे जाऊ लागले, एकमेकांना समजून घेऊ लागले आणि त्यांच्या मनातील अंधार हळूहळू कमी होऊ लागला. परंतु ही लढाई सोपी नव्हती. भीतीच्या रूपात अनेकदा जुने भीतीचे भूते उगम पावू लागले. त्यांना स्पष्ट केले की भीतीचा सामना करणे म्हणजे तीच भीती ओळखणे आणि तिला प्रेमाने सामोरे जाणे. ही लढाई धैर्यशील आणि संयमाची होती. गावकरी आत्तापर्यंतच्या सर्व अंधारातून शिकलेले धडे वापरू लागले आणि त्या अंधाराशी जीवाच्या जोराने संघर्ष करू लागले. प्रत्येक अमावस्येच्या रात्री त्यांनी दिवे जाळले, ध्यान केले आणि प्रेमाचा प्रकाश वाढवला. अशा प्रकारे त्यांचा अंधारावर विजय होत गेला आणि गावातली भीती हळूहळू संपत गेली. आदित्यने ठरवलं की हा विजय कायमचा कसा ठेवायचा. यासाठी गावकऱ्यांनी आपापसात प्रेम, सहानुभूती आणि सहकार्य कायम राखावे आणि भीतीच्या कुठलेही नव्या रूपांना सामोरे जाण्यास तयार राहावे. हीच खरी अमावस्येची जादू आहे. कारण प्रेम आणि धैर्य नसलेले जीवन अंधारात हरवते, पण ज्यांच्यात ते दोन्ही असते ते अंधाराला जिंकतात आणि त्यांच्या आयुष्यात प्रकाश कायम टिकतो. हेच अमावस्येच्या कहाणीचे खरं सांगोपांग आणि अंत आहे. अमावस्येच्या भीतीच्या अंधारातून मुक्त झाला तरी गावातील लोकांच्या मनात एक नवा संघर्ष सुरू झाला होता. भीतीच्या सावलीत दडलेली जुनी जखमं आता जागी झाली होती आणि ते जखमं नवीन रूप घेत होती. भीती ही फक्त बाह्य अंधार नव्हे तर अंतर्मनातील भीती होती, जी प्रेम, विश्वास आणि सहकार्याच्या अभावामुळे वाढत होती. आदित्यला हे जाणवत होतं की गावाचा खरा शत्रू हा अंधार नव्हे तर लोकांच्या मनातील विभाजन, द्वेष आणि असहिष्णुता आहे. त्याने ठरवलं की आता फक्त प्रकाशाचा आणि प्रेमाचा संदेश पुरेसा नाही, तर गावात एक नवीन चेतना निर्माण करावी लागेल, जिथे प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील अंधारकराला ओळखेल आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी एकत्र येईल. आदित्यने गावात एकता आणि सामंजस्य समिती स्थापन केली, ज्यात वेगवेगळ्या वयोगटातील लोक सामील झाले. त्यांनी गावातल्या प्रत्येक कुटुंबात भेट देऊन मनातील भीती, राग आणि दुःखाचं मोकळेपणाने वावरणं सुरू केलं. या प्रक्रियेत गावकरी हळूहळू समजून घेऊ लागले की भीती ही एकटा लढा नाही, तर एक सामूहिक युद्ध आहे, ज्यात प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी शिकलं की भीतीशी सामना करताना सहकार्य आणि माफीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. गावकरी आधी संकोचले, पण नंतर हळूहळू ते एकमेकांच्या गोष्टी ऐकू लागले, एकमेकांच्या वेदना वाटून घेतल्या. एक लहानशी मुलगी म्हणाली, माझ्या भीतीची सुरुवात आईच्या निघण्यापासून झाली. तर एक वृद्ध व्यक्ती म्हणाला, माझ्या मनात अजूनही त्या काळाच्या काळजाचा राग आहे, ज्याने माझं आयुष्य अंधकारात टाकलं. आदित्यने गावात ध्यान सत्र आयोजित केली, ज्यात लोकांनी आपली भीती आणि दुःख मनमोकळं व्यक्त केली. या ध्यानांमुळे लोकांना आपल्या अंतर्मनातील अंधार समजायला लागला आणि त्याच्यावर प्रकाश टाकायला मदत झाली. प्रत्येक अमावस्येच्या रात्री
गावकरी एकत्र येत प्रेम आणि सहानुभूतीच्या दीपांची रात्र साजरी करू लागले. या दीपांनी फक्त अंधार दूर केला नाही, तर लोकांच्या मनातील एकमेकांवरील विसरलेली श्रद्धा आणि विश्वासही जागृत केला. पण या सर्वाच्या दरम्यान अंधाराचे एक नवीन रूप हळूहळू उगम पावू लागले. हे नव्हते फक्त भीतीचं अंधार, तर भीतीशी जोडलेले द्वेष आणि विद्वेष होते, जे गावातल्या काही लोकांच्या मनात दडले होते. ते लोक अंधाराच्या बाजूने जाऊ लागले आणि त्यांनी गावात खळबळ उडवली. आदित्यला या नव्या संकटाची जाणीव झाली आणि त्याने ठरवलं की आता फक्त प्रेम आणि धैर्य पुरेसे नाहीत, तर एकत्र येऊन या नव्या अंधाराचा सामना करावा लागेल. तो दिवशी जेव्हा अमावस्या पुन्हा आली, गावकरींनी त्यांनी गावाच्या मध्यभागी एक मोठं दीप जाळलं, ज्यात प्रेम, सहानुभूती आणि एकतेचं प्रतीक होतं. पण त्या दिव्याच्या प्रकाशातच एक काळोख पसरलं. गावातील काही लोक अंधाराच्या शक्तीने बाधित झाले होते आणि त्यांनी आदित्याच्या विरुद्ध उभं राहण्याचा निर्णय घेतला. या संघर्षात गावात मोठा भूकंपसा आला. प्रेम आणि द्वेष यांचे युद्ध सुरू झालं. आदित्यने आपल्या आत्म्याच्या अखंड शक्तीने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण हा संघर्ष इतका भीषण होता की गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात ऐकू येणाऱ्या आवाजात भिंतींचा थरथराट, लोकांच्या घायाळ हृदयांची ठिणगी आणि अंधाराच्या दाट सावल्या यांचा संगम होता. अमावस्येच्या त्या रात्री आदित्यने स्वतःच्या अंतर्मनातील अंधाराला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने समजून घेतलं की तो अंधाराचा अर्धा भाग आहे आणि त्याला स्वीकारावं लागेल. आपल्या स्वतःच्या मनातल्या भीती, राग आणि दुःखाला सामोरे जात त्याने त्यांना प्रेमाने रूपांतरित केलं. त्याच्या या प्रक्रियेमुळे अंधाराचा प्रभाव थोडा कमी झाला आणि गावात एक नवी आशा जिंकल्याचं वाटलं. आता गावकरी केवळ भीतीशी नव्हे तर आपल्या अंतर्मनातील अंधाराशीही सामोरे जात होते. त्यांनी शिकलं की भीती ही जीवनाचा एक भाग आहे, पण तिच्यावर मात करणे प्रेम, समजूतदारपणा आणि धैर्याच्या माध्यमातूनच शक्य आहे. आणि आदित्य, ज्याला एकदा अमावस्या राजा म्हटलं जायचं, तो आता प्रेमाचा आणि प्रकाशाचा योद्धा बनला होता, जो अंधार आणि प्रकाश यांच्या अखंड संघर्षात मानवतेचा आदर्श ठेवायचा. ही कथा नाही केवळ भीतीची, तर प्रेम आणि आशेचीही आहे. जिथे अंधार जितका गडद असतो तितका प्रकाशही तेजस्वी होतो, आणि जिथे भीती असते तिथे धैर्यही वाढतं. या गावातील लोकांनी हे शिकून दाखवलं की अमावस्येचा अंधार जितका काळ येईल, तितकाही प्रेम आणि एकतेचा प्रकाश त्याला कधीच पूर्णपणे मिटू देणार नाही. अमावस्येच्या भीतीच्या अंधारातून मुक्त झाला तरी गावातील लोकांच्या मनात एक नवा संघर्ष सुरू झाला होता. भीतीच्या सावलीत दडलेली जुनी जखमं आता जागी झाली होती आणि त्या जखमा नवीन रूप घेत होती. भीती ही फक्त बाह्य अंधार नव्हे तर अंतर्मनातील भीती होती, जी प्रेम, विश्वास आणि सहकार्याच्या अभावामुळे वाढत होती. आदित्यला हे जाणवत होतं की गावाचा खरा शत्रू हा अंधार नव्हे तर लोकांच्या मनातील विभाजन, द्वेष आणि असहिष्णुता आहे. त्याने ठरवलं की आता फक्त प्रकाशाचा आणि प्रेमाचा संदेश पुरेसा नाही, तर गावात एक नवीन चेतना निर्माण करावी लागेल, जिथे प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील अंधारकाराला ओळखेल आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी एकत्र येईल. आदित्यने गावात एकता आणि सामंजस्य समिती स्थापन केली, ज्यात वेगवेगळ्या वयोगटातील लोक सामील झाले. त्यांनी गावातल्या प्रत्येक कुटुंबात भेट देऊन मनातील भीती, राग आणि दुःखाचे मोकळेपणाने वावरणं सुरू केलं. या प्रक्रियेत गावकरी हळूहळू समजून घेऊ लागले की भीती ही एकटा लढा नाही, तर एक सामूहिक युद्ध आहे, ज्यात प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी शिकलं की भीतीशी सामना करताना सहकार्य आणि माफीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. गावकरी एकमेकांच्या दुःखात सहभागी होऊ लागले, एकमेकांना माफ करायला शिकले आणि जुने मन मोकळे करायला सुरुवात केली. आदित्यने गावात ध्यान, योग आणि मानसिक ताण कमी करण्याचे कार्यक्रम सुरू केले, ज्यामुळे लोकांच्या मनात शांती आणि विश्वास वाढला. पण अंधार पुन्हा पुन्हा येत होता, पण आता त्याचा सामना करण्याची ताकद गावकऱ्यांच्या मनात होती. त्यांची एकता, प्रेम आणि धैर्य या 3 गोष्टी अमावस्येच्या अंधाराला पराभूत करत होता. एका अमावस्येच्या रात्री जेव्हा गावभर दिवे प्रज्वलित होते आणि प्रेमाचा प्रकाश पसरत होता, त्या रात्री आदित्यने एक मोठं विधान केलं. भीती संपवायची असेल तर तिचा सामना करायला हवा, तिला दडपून ठेवायची नाही. भीतीशी मैत्री करायला हवी. भीतीला ओळखून तिच्या वेदना समजून घेणं आणि प्रेमाने तिला बदलणं म्हणजे खरा विजय आहे. या विधानानंतर गावात नवा उत्साह पसरला आणि लोकांनी ठरवलं की कोणतीही अमावस्या येवो, भीतीच्या कोणत्याही रूपाला तोडायला ते तयार असतील. आदित्यच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी प्रत्येक अमावस्येला एकत्र येऊन प्रेम, सहानुभूती आणि एकतेच्या दीपांची रात्र साजरी करायला सुरुवात केली, ज्यामुळे अमावस्येची भीती हळूहळू कमी झाली आणि त्या अंधाराच्या छायेतून एक नवी स्वप्ने उभम पावली गेली.
आजही त्या गावात लोक एकमेकांच्या मनातील अंधार आणि भीतीशी सामोरे जातात. पण ते करतात ते धैर्य, प्रेम आणि एकतेने. कारण त्यांनी शिकले आहे की अंधार जितका गडद असेल तितका प्रकाश अधिक तेजस्वी होतो. आणि भीती जशी वाढेल तशीच धैर्यही वाढेल. हीच अमावास्येची खरी जादू आहे. आणि ती जादू प्रत्येकाच्या मनात असते, फक्त ती शोधायला हवी. आदित्यच्या नेतृत्वाखाली गावकरी भीतीच्या अंधारावर मात करण्यासाठी एकत्र आले होते. पण अंधार कायम नाहीसा होण्याचा नव्हता, कारण तो फक्त बाहेरील नव्हे तर मनातील खोलवर दडलेला होता. भीती, राग, द्वेष आणि विसरलेल्या वेदनांचा समुच्चय होता, जो लोकांच्या हृदयात खोलवर घाव करून ठेवला होता. आदित्यने समजावून सांगितलं की भीतीचा खरा सामना म्हणजे फक्त तिचं बाह्य रूप पाहणं नाही, तर तिचा पाळा खोलून पाहणं आणि तिथल्या वेदना समजून घेणं आवश्यक आहे. गावातल्या प्रत्येक घरात आदित्य जाऊन लोकांच्या कथा ऐकू लागला. लोकांनी आपली भीती, दुःख आणि मनातील प्रश्न त्याच्याशी मांडायला सुरुवात केली. त्यातल्या काही कथा अशा होत्या ज्यांनी गावातल्या लोकांच्या अंतरंगाला झकझोरून टाकलं. एक वृद्ध स्त्री म्हणाली की तिचा पती गेल्यानंतर ती एकटीच राहायला लागली होती आणि तिच्या मनात भीती आणि एकाकीपणा वाढले होते. तर एका तरुण मुलाने सांगितलं की त्याच्या आयुष्यातील अपयशांमुळे तो स्वतःला एकटा समजतो आणि त्याला जगाशी संघर्ष करायचं कठीण वाटतं. त्याप्रमाणे अनेक लोकांच्या आयुष्यातील वेदना आणि भीती यांचा आदित्याने समजून घेतला आणि त्यांना माफी आणि प्रेमाचा मार्ग दाखवला. त्याचबरोबर तो गावात ध्यान, योग आणि सकारात्मक विचार यांचं प्रशिक्षण सुरू केलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील ताणतणाव कमी होऊ लागला आणि प्रेमाची जागा वाढू लागली. पण भीतीची छाया अजूनही गावाच्या काही भागांत होती. काही लोक अजूनही अंधकाराच्या बाजूने जात होते आणि त्यांच्या मनात द्वेष वागवत होता. या द्वेषामुळे गावात तणाव वाढत चालला होता. आदित्यने ठरवलं की आता या द्वेषाचा सामना करायला एक मोठा कार्यक्रम आयोजित करायचा, ज्याला तो म्हणाला अमावस्येचा प्रकाश उत्सव. हा उत्सव प्रेम, क्षमाशीलता आणि सहकार्य याचा संदेश देणारा होता. गावातल्या प्रत्येक कुटुंबाने एकत्र येऊन त्यांच्या मनातील वेदना आणि द्वेष विसरून नवीन सुरुवात केली. या कार्यक्रमात लोकांनी एकमेकांना माफ केलं, एकमेकांना समजून घेतलं आणि एकत्र येऊन दीप प्रज्वलित केले, ज्यामुळे अमावस्येच्या रात्री गावावर प्रेमाचा प्रकाश पसरला आणि भीतीचा अंधार कमी होऊ लागला. आदित्यच्या या प्रयत्नांनी गावातील लोकांच्या मनात नवा विश्वास जागृत झाला आणि त्यांनी शिकलं की भीती आणि अंधारावर मात करण्यासाठी फक्त दिवे लावणे नाही, तर प्रेम, सहकार्य आणि मनाचा बदल आवश्यक आहे. त्यानंतर गावात शांतता आणि एकता वाढली. पण आदित्याला माहीत होतं की भीतीचे विविध रूपे कधीही पुन्हा येऊ शकतात, म्हणून तो कायम तयार राहायचा. आणि गावकरीही तयार होते, कारण त्यांनी अनुभवले होते की प्रेम आणि धैर्याने कोणताही अंधार हरवता येतो आणि त्याची जादू कायम टिकवता येते. हेच अमावस्येची खरी गोष्ट होती. अमावस्येच्या भीतीच्या अंधारातून मुक्त होण्याचा संघर्ष सतत चालत होता. गावकऱ्यांनी प्रेम, एकता आणि सहकार्य यांच्या आधारे नवीन जीवनशैली स्वीकारली. पण भीती आणि द्वेष या मानसिक अंधाराने त्यांना अजूनही कधीकधी त्रास दिला. आदित्यला कळलं की भीतीची खरी मुळे माणसांच्या मनातील अस्वीकृती, अपयश आणि जखम आहेत. जेव्हा हे दुखावलेले मन पुन्हा जागृत होतं, तेव्हा अंधार त्याचा आधार बनायचा. तो अंधार ज्याला अमावस्या म्हणतात, तो फक्त अंधार नव्हे, तर त्या माणसाच्या अंतरंगातील दुःख, राग, भीती आणि आश्चर्याचा संगम होता. आदित्यने ठरवलं की या भीतीचा सामना करण्यासाठी केवळ बाह्य उपाय पुरेसे नाहीत, तर मनाचा आणि आत्म्याचा देखील उगम शोधायला हवा. म्हणून त्याने गावातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आत खोल जाऊन पाहायला सांगितलं. त्यांनी ध्यान, प्राणायाम आणि आध्यात्मिक साधना करून स्वतःच्या भीतीला समजून घ्यायला सुरुवात केली. ही प्रक्रिया सोपी नव्हती, कारण भीती ही एक गाढवशी शक्ती होती, जी नेहमीच पराभूत होण्याचा प्रयत्न करत होती. पण आदित्याने आणि गावकऱ्यांनी धैर्याने आणि संयमाने आपले मन आणि आत्मा उघडायला सुरुवात केली. त्यांनी शिकलं की भीतीशी सामना करताना स्वीकृती, माफी आणि प्रेम आवश्यक आहे. या माध्यमातूनच भीतीचा प्रभाव कमी होतो आणि मन शांत होतं. गावकरी आता आपल्या भूतकाळातील दुःख आणि मनातील भीतीला सामोरे जात होते आणि त्यांना जिंकण्याचा मार्ग शोधत होते. पण अंधार कायमच त्यांना घेऊन येत होता. तो अंधार फक्त बाह्य अंधार नव्हे, तर आतल्या अंधाराचा प्राचीन राक्षस होता, ज्याला काही लोक अमावस्या म्हणत होते. तो राक्षस लोकांच्या भीती, द्वेष आणि वेदना खाणारा होता आणि त्याला सामोरे जाण्यासाठी गावकऱ्यांना अजूनही एकत्र येऊन त्यांचं मन आणि आत्मा अधिक मजबूत करावा लागायचा. एका अमावस्येच्या रात्री जेव्हा पूर्ण अंधार पसरलेला होता आणि गावभर अंधाराचा आवाज गजर करत होता, आदित्यने गावकऱ्यांना एकत्र बोलावलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त दिवे लावायचे नाहीत, तर आपल्या मनाचा अंधार दूर करायचा आहे. भीतीला समजून घेऊन तिचा सामना करायचा आहे आणि प्रेमाने त्याला जिंकायचं आहे. त्यानंतर गावकरी दिवे लावून एकत्र बसून ध्यान करायला लागले आणि प्रेम आणि सहकार्याचा संदेश पसरवायला लागले. त्यांनी आपल्या भीतीचे मुळे शोधल्या आणि त्यांना दूर करायला शिकले. आता त्यांना माहीत होतं की भीती ही जीवनाचा एक भाग आहे, पण ती आपली गुलाम नाही.
त्यांनी प्रेमाने, सहकार्याने आणि एकतेने अमावस्या राक्षसाला मात देण्याचा मार्ग शोधला आणि तो मार्ग त्यांच्यासाठी प्रकाशाचा मार्ग बनला आणि त्या प्रकाशाने गावावर कायमस्वरूपी विजय मिळवला. अमावस्येच्या रात्री गावावर पडणाऱ्या काळ्या सावल्या अजूनही हळूहळू वाढत होत्या, पण त्या अंधारात आता एक नवा बदल दिसू लागला होता. गावकरी आधीप्रमाणे घाबरत नव्हते, तर त्यांच्या मनात धैर्य आणि एकतेची ज्योत पेटलेली होती. आदित्यने गावकऱ्यांना शिकवलं होतं की भीतीचा सामना कसा करायचा आणि प्रेमाने ती कशी मात करायची. तो स्वतः देखील त्यांच्याबरोबर होता, पण आतल्या मनात त्यालाही भीती आणि अनिश्चिततेचा संघर्ष चालू होता, कारण तो जाणून होता की भीतीचे हजारो रूपं आहेत जे पुन्हा पुन्हा प्रकट होऊ शकतात आणि त्याचा सामना करण्यासाठी कायम सज्ज राहणं गरजेचं आहे. गावकरी आता एकमेकांच्या वेदना आणि भीती समजून घेऊ लागले होते. ते एकमेकांच्या दुःखांमध्ये सामील होऊ लागले आणि एकमेकांना माफ करायला शिकलं. काही लोक ज्यांनी पूर्वी द्वेष केला होता, त्यांनी आता एकमेकांना प्रेमाने सामोरं जाणं सुरू केलं. आदित्यच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ध्यान आणि योगाचा सराव सुरू केला, ज्यामुळे त्यांच्या मनातील ताणतणाव कमी होत गेला आणि सहनशीलता वाढली. गावातल्या प्रत्येक अमावस्येच्या रात्री त्यांनी दीप प्रज्वलित केले आणि प्रेम आणि सहकार्याचा संदेश पसरवला. अमावस्येच्या काळोखातही त्यांचा प्रेमाचा प्रकाश टिकून राहिला, पण अंधार अजूनही दडपण देत होता आणि कधीकधी तो भयानक रूपात प्रकट होत होता. एकदा गावात अचानकच एक भयंकर वादळ आलं, ज्याने सर्व गावकऱ्यांना थरथर उडवलं. पण त्या वादळातही गावकरी एकत्र राहिले आणि प्रेमाने त्याला सामोरे गेले. वादळानंतर आदित्याने सांगितलं की हे वादळ म्हणजे आपल्या मनातील अराजकतेचं प्रतिबिंब आहे, जिथे भीती, राग आणि द्वेष एकत्र येतात. पण आपण जर एकत्र राहिलो तर कोणतंही वादळ आपल्याला तुटू देऊ शकत नाही. या वाक्यांनी गावकऱ्यांना नवा उत्साह मिळाला. त्यांनी आपल्या मनातील अंधार ओळखायला सुरुवात केली आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले. हे प्रयत्न कोणतेही असले तरी ते एकमेकांसोबत प्रेमाने आणि सहकार्याने करीत होते. आदित्यने ठरवलं की हा संघर्ष अखेरपर्यंत चालणार आहे, पण प्रेम आणि धैर्याने ते अंधाराला कायमची पराभूत करू शकतील आणि त्यामुळे गावात कायमचा प्रकाश पसरेल. ही अमावस्येची खरी कथा आहे, जी भीती, प्रेम आणि धैर्याचा संगम आहे. आदित्यच्या मार्गदर्शनाखाली गावकरी भीती आणि अंधाराशी सामना करत होते, पण भीतीचा अंधार फक्त बाहेरील नव्हता, तो त्यांच्या अंतर्मनात खोलवर दडलेला होता. भीतीच्या मुळे म्हणजे जुने वेदना, अपयश, राग, द्वेष आणि विसरलेली आशा होती, जी प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या प्रकारे दडलेली होती. आदित्यने गावकऱ्यांना समजावून सांगितलं की भीतीशी सामना करण्यासाठी ती दडलेली वेदना आणि भावना ओळखणे गरजेचं आहे आणि त्यावर प्रेमाने मात करणे आवश्यक आहे. त्यांनी गावात ध्यान, योग आणि संवादाचे कार्यक्रम सुरू केले, ज्यामुळे लोक आपापल्या भीतीला समजून घेऊ लागले आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले. गावकरी एकमेकांच्या वेदना ऐकू लागले, एकमेकांना समजून घेतले आणि प्रेमाने जुनी मनं मोकळी करू लागली. पण भीती पुन्हा पुन्हा वेगळ्या रूपात येत होती. काही वेळा ती रागाच्या रूपात, तर काही वेळा अस्वीकृतीच्या रूपात प्रकट होत होती. आदित्यने सांगितले की भीतीशी मैत्री करणं म्हणजे तिच्या मुळाशी जाऊन तिला प्रेमाने जिंकणं आहे आणि हे धैर्य आणि संयमाने शक्य आहे. गावकरी हळूहळू भीतीवर मात करण्यास सक्षम झाले, पण अंधार कायम राहिला. तो आता त्यांच्या मनाच्या खोलवर गडद आणि जास्त भीषण रूपात दिसू लागला. आदित्यने ठरवलं की अंधाराला हरवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसे नाही, तर गावकऱ्यांमध्ये एकता आणि सहकार्य आणणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी गावात प्रेम आणि धैर्याचा संगम नावाचा एक उपक्रम सुरू केला, ज्यामध्ये प्रत्येकाने आपली भीती, दुःख आणि राग शेअर करायचे, तसेच एकमेकांना मदतही करायची. या उपक्रमामुळे गावात नवी ऊर्जा आणि एकतेचं बळ वाढलं. एकदा अमावस्येच्या रात्री जेव्हा संपूर्ण गाव अंधारात बुडालेला होता, आदित्यने गावकऱ्यांना सांगितले की भीतीशी सामना करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन प्रेम, सहकार्य आणि धैर्याचा दीप प्रज्वलित करावा लागेल. गावकरी एकत्र आले आणि प्रेम आणि धैर्याचा दीप प्रज्वलित केला, ज्यामुळे त्या रात्री अंधाराचा प्रभाव कमी झाला आणि गावात शांती आणि विश्वास पसरला. आदित्यच्या प्रयत्नांनी आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने भीतीवर मात झाली, पण तो जाणत होता की भीती पुन्हा येऊ शकते, पण आता त्यांना त्याचा सामना करण्याची ताकद मिळाली होती. म्हणून ही कथा अमावस्येची आहे, जिथे भीती आणि अंधार असतील तिथे प्रेम, धैर्य आणि एकतेचा प्रकाशही कायम असतो आणि तोच खरा विजय आहे. अमावस्येचा त्या भीतीच्या काळोखातही गावकरी आता नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासानं सामोरे जात होते, कारण त्यांनी जाणून घेतलं होतं की भीतीला हरवण्याचा मार्ग म्हणजे तिच्या अंधारात दडलेल्या भावनांना प्रेमाने आणि धैर्याने उजेडात आणणं आहे. आदित्यने ठरवलं की आता गावात एक मोठा उत्सव आयोजित करायचा, ज्याचं नाव ठेवलं प्रकाशोत्सव.
हा उत्सव भीतीच्या अंधारावर विजय साजरा करण्यासाठी होता, ज्यात प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनातल्या भीतीच्या छायांना दूर करून प्रेमाचा दीप प्रज्वलित करायचा होता. गावातील लोकांनी आपले जुने तणाव, द्वेष आणि वेदनांना मागे टाकून एकमेकांना माफ केलं आणि एकत्र येऊन प्रेमाने आणि सहकार्याने नवी सुरुवात केली. प्रकाशोत्सवाच्या रात्री जेव्हा सर्वजण गावाच्या मुख्य चौकात जमा झाले, तेव्हा आदित्यने एक मोठं दीप प्रज्वलित केलं आणि म्हणाला, ही अमावस्या नाही, ही नव्या प्रकाशाची सुरुवात आहे. भीतीच्या अंधारातून बाहेर येण्यासाठी आपल्याला फक्त एकमेकांचा आधार लागतो. त्या दिवसापासून गावात भीतीचे अंधार कमी होऊ लागले आणि प्रेमाचा प्रकाश दिवसेंदिवस वाढत गेला. पण भीती पूर्णपणे नष्ट झाली नाही, कारण भीती ही मनुष्याच्या अंतर्मनातील एक जिवंत भावना आहे. पण आता ती त्यांना त्रास देण्याऐवजी त्यांचं रक्षण करणारी आणि त्यांना पुढे जाण्यासाठी तयार करणारी शक्ती बनली होती. आदित्य आणि गावकऱ्यांना हे समजलं की भीतीशी संघर्ष हा आयुष्यभर चालणारा प्रवास आहे, पण ज्याच्या मनात प्रेम आणि धैर्य आहे तो कोणत्याही अंधाराला हरवू शकतो. त्यानंतर प्रत्येक अमावस्येच्या रात्री गावकरी एकत्र येऊन प्रकाश प्रज्वलित करतात, ध्यान करतात आणि भीतीवर मात करण्याचा संकल्प पुनर्जीवित करतात. हीच अमावस्येची खरी गोष्ट आहे, जी भीती, अंधार, प्रेम आणि धैर्याचा अनंत संग्राम आहे, ज्यामध्ये शेवटी प्रेम आणि प्रकाश जिंकतो आणि अंधार पळून जातो. प्रत्येक अमावस्येच्या रात्री गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण एकत्र येऊ लागले. त्यांनी फक्त भीतीवर मात केली नव्हे, तर एक नवं संस्कारच घडवलं. त्या दिवशी गावात एक नवा नियम तयार झाला की कोणीही आपली भीती, वेदना किंवा दुःख लपवून ठेवणार नाही. प्रत्येकाला मोकळेपणानं बोलण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार दिला गेला. जे आधी अपारदर्शक होतं ते आता पारदर्शक झालं. आदित्यने हे बघितलं आणि त्याला समजलं की एक वेळ होती जेव्हा हे गाव अंधाराने ग्रासलेलं होतं आणि आता हेच गाव प्रेम, प्रकाश आणि सामर्थ्याचं प्रतीक बनलं आहे. त्यानं गावाच्या मध्यभागी एक मोठं पुस्तक ठेवलं. त्याचं नाव ठेवलं अमावस्येच्या आठवणी. आणि प्रत्येक गावकऱ्याला सांगितलं की ज्यावेळी तुमच्या मनात काही भीती, दुःख किंवा विचित्र भावना निर्माण होईल, त्यावेळी या पुस्तकात लिहा. त्या भावना शब्दांमधून मुक्त करा. जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या अंधाराला ओळखता तेव्हाच त्याच्यावर नियंत्रण मिळवता. एक दिवस एका लहान मुलीनं त्या पुस्तकात लिहिलं, माझ्या स्वप्नांमध्ये एक बाई सतत मला ओरडते. ती माझ्याशी काही बोलत नाही, फक्त पाहते आणि रडते. हे वाचून आदित्य चटकन सावध झाला, कारण ही नव्या भयाची सुरुवात होती. त्या रात्री त्यानं गावकऱ्यांना पुन्हा एकत्र बोलावलं आणि त्या मुलीशी संवाद साधला. हळूहळू त्या मुलीनं सांगितलं की तिला वाटतं ती बाई गावातल्या जुन्या झाडाजवळ राहत असे. एकेकाळी जेथे गावकऱ्यांनी एका विधवा स्त्रीला अंधश्रद्धेच्या नावाखाली बहिष्कृत केलं होतं आणि तिचा मृत्यू तेथेच झाला होता. आदित्यनं हे लक्षात घेतलं आणि गावकऱ्यांना त्या झाडाजवळ नेलं. सर्वांनी एकत्र येऊन त्या जागेवर दीप लावले आणि त्या स्त्रीच्या आत्मेला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. त्यानंतर त्या मुलीचे स्वप्न थांबले. पण आदित्य जाणत होता की अशा कितीतरी अदृश्य भयांचा सावट अजून गावावर आहे, कारण अंधार फक्त रात्री नसतो, तो आपल्या कर्मांमध्ये दडलेला असतो आणि फक्त त्याचं प्रायश्चित्त करूनच आपण त्याला शांत करू शकतो. त्यामुळे त्याने गावात एक नवीन केंद्र सुरू केलं, ज्याचं नाव होतं अंतर्दृष्टी, जेथे लोक आपल्या आतल्या भीती, अपराध आणि दुःख याबद्दल संवाद साधू शकतील आणि त्यातून मुक्त होऊ शकतील. ही अमावस्येची खरी परंपरा बनली, प्रत्येक अंधाराला ओळखून त्याला प्रकाशात रूपांतरित करणं. त्या अंतर्दृष्टी केंद्राची कीर्ती आता आजूबाजूच्या गावांमध्येही पसरू लागली होती. लोक आपल्या मनातल्या छुप्या वेदना आणि अनामिक भीती घेऊन या गावात येऊ लागले. काहींना वाटायचं की त्यांना कुणीतरी सतत पाठलाग करतंय, तर काहींना अंधारात आवाज ऐकू येत होते. आदित्य प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करत होता. पण एक घटना अशी घडली ज्याने सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. एका रात्री एक अनोळखी स्त्री अंतर्दृष्टीच्या दारात आली. तिचा चेहरा काळोखात स्पष्ट दिसत नव्हतं, पण तिच्या डोळ्यांमध्ये काळसर धग होती. तिनं आत येऊन फक्त एवढंच म्हटलं, माझं दुःख कुणीच ऐकलं नाही, म्हणून मी आता ऐकवायला आली आहे. आणि ती तिथेच कोसळली. तिचं शरीर थंडगार होतं, पण जिवंत होती. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की तिच्यावर मानसिक ताण आणि भयाचं फार मोठं सावट आहे. आदित्याने तिचा उपचार सुरू केला, पण जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिनं काहीतरी विचित्र गोष्टी सांगायला सुरुवात केली. माझं नाव वासंती आहे, मी त्याच गावचीच आहे, पण कुणालाच आठवत नाही मी कधी इथं राहिले होते, कारण मी विसरली गेले. मी ज्या दिवशी मेले त्याच दिवशी माझं अस्तित्व लोकांच्या आठवणीतूनही मावळलं. हे ऐकताच गावकऱ्यांमध्ये खळबळ माजली, कारण कोणीही वासंती नावाच्या व्यक्तीला ओळखत नव्हतं. ती म्हणाली की माझा मृत्यू सहज नव्हता, माझ्यावर अन्याय झाला होता, मी न्याय मागायला आले आहे. आदित्यानं तिच्याशी संवाद साधत तिच्या मृत्यूमागचं रहस्य उलगडण्याचा निर्णय घेतला. त्यानं गावातल्या सर्वात वृद्ध व्यक्तीला, धोंडुस्तान काकांना पाचारण केलं, जे 70 वर्षांपासून गावातच होते.
काकांनी डोळे मिटले आणि फार काळापूर्वीची गोष्ट सांगायला सुरुवात केली. अमावस्येच्या एका रात्री एक स्त्री अचानक गायब झाली होती. तिचं नाव वासंतीच होतं, पण लोकांनी तिचा शोध घेणं टाळलं कारण तिच्यावर जादू टोण्याचा संशय होता. तिचा नवरा गावातला मांत्रिक होता, पण अचानक मेला आणि सगळ्यांनी तिच्यावर दोष टाकून तिला गावाबाहेर हकललं आणि नंतर ती कधीच दिसली नाही. हे ऐकून वासंती रडू लागली. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये इतकं दुःख होतं की संपूर्ण खोली थंडावा पसरला. आदित्यनं गावकऱ्यांना एकत्र बोलावलं आणि सांगितलं की आपण एका जीवावर अन्याय केला आहे आणि जोपर्यंत त्या आत्म्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे गाव खरं मुक्त होणार नाही. त्यामुळे त्यांनी वासंतीसाठी विशेष विधी केलं. गावकऱ्यांनी तिची माफी मागितली आणि तिचं स्मरण म्हणून झाडाखाली एक दीपस्तंभ उभारला. त्या रात्री वासंती आदित्यसमोर हसत हसत म्हणाली, आता मला शांती मिळाली, पण लक्षात ठेव, अंधार फक्त बाहेर नाही आतही असतो आणि तो तितकाच घातक असतो. हे बोलून ती हवेत विरघळली. त्या रात्री आकाशात अमावस्येचा गडद काळसर वलय होता, पण गावात एक वेगळीच शांतता होती. अंधारातही प्रकाशाची जाणीव होती, कारण गावानं आपल्या पापांचा स्वीकार केला होता आणि त्यावर प्रायश्चित्त केलं होतं. पण ही कहाणी इथेच संपत नाही, कारण अमावस्या ही केवळ एक रात्र नाही, ती एक परछाई आहे जी प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे दडलेली असते. आणि ज्या दिवशी ती परछाई जागी होते त्या दिवशी सुरू होते खरी कथा. त्या रात्रीच्या नंतर आदित्याला विचित्र स्वप्न पडू लागली. स्वप्नात तो एका काळोख्या गुहेत जात असे, जिथे असंख्य आवाज त्याच्याकडे मदतीची याचना करत होते. आम्ही विसरले गेलोय, आम्हाला आठव, हे शब्द कानात घुमू लागले. ते फक्त स्वप्न नव्हतं, तर एक इशारा होता की गावात अजूनही काही अनुत्तरित आत्मा अडकलेले आहेत आणि त्यांना शांतता मिळालेली नाही. आदित्यने हळूहळू संशोधन करायला सुरुवात केली. जुन्या पत्रकं, गावच्या नोंदी, जुने किस्से, दगडी शिळांवर कोरलेली नावं, सगळ्या गोष्टींना जोडत गेला आणि त्याला एक मोठं रहस्य उघड झालं. 183 वर्षांपूर्वी ह्या गावात एक तामस यज्ञ झालं होतं, ज्यात जिवंत मानवांचा बळी देऊन अमरत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तो यज्ञ गावच्या जुन्या वाड्याच्या तळघरात झाला होता आणि त्यात बळी दिलेल्यांच्या आत्म्यांना कोणीच मुक्त केलं नव्हतं. तो अर्धवट सोडलेला विधी अजूनही वाड्याच्या तळघरात अडकून होता आणि तोच अंधार वेगवेगळ्या रूपांनी गावकऱ्यांच्या जीवनात उतरून येत होता. आदित्यने ठरवलं की आता फक्त ध्यान, प्रेम आणि क्षमाच पुरेसं नाही, तर त्या अर्धवट विधीचा शेवट करणं गरजेचं आहे. म्हणून त्याने काही अनुभवी साधक आणि आध्यात्मिक तज्ज्ञांना बोलवलं आणि त्या वाड्याच्या तळघरात एक दीर्घ यज्ञ सुरू केला. त्या काळ्या धुळीच्या अंधारा तळघरात दरवाजे आपोआप आपटत होते. भिंतीवरून रक्तासारखे काळसर द्रवपदार्थ वाहत होता आणि हवेत प्रचंड दाब निर्माण होत होता. पण आदित्य आणि त्याची टीम विचलित झाले नाहीत. त्यांनी मंत्रांचा घोष करत करत अखंड यज्ञ सुरू ठेवला. एक क्षण असा आला की तळघर थरथरू लागलं आणि अचानक जमिनीखाली एक चाकासारखी मुद्रा फिरू लागली आणि एक काळसर धुरकट आकृती तिथून वर यायला लागली. तिचं मुख अग्नीसारखं लाल आणि डोळे विजणाऱ्या निखाऱ्यांसारखे होते. ती आकृती ओरडली, माझं अर्धवट बळी पूर्ण करा, नाहीतर हे गाव कधीच शांत होणार नाही. आदित्याने त्याला शांत स्वरात उत्तर दिलं, तू इथे अडकलेला आहेस कारण तुला प्रेमाने मुक्त केलं गेलं नाही, बळीने नव्हे. मी तुझं अर्धवट आयुष्य पूर्ण करायला आलोय. बळी नेण्यासाठी नाही, तर प्रकाश देण्यासाठी आलोय. आणि त्याने पुढचं दीर्घ शांतिमंत्र उच्चारायला सुरुवात केली. त्याचा तेजस्वी परिणाम झाला. तो धुरकट आत्मा फणफणत विरघळू लागला आणि हवेत एक करुण सुस्कारा उमटला. आता मुक्ती, हे त्याचे शेवटचे शब्द होते. त्या दिवशीपासून गावाच्या आजूबाजूचा अंधार हलका झाला. गावात पुन्हा पाखरांचं कुजबुजणं, लहान मुलांचं हसणं आणि माणसांमध्ये परस्पर प्रेमाचं वातावरण पसरू लागलं. पण आदित्याला ठाऊक होतं की अमावस्या पुन्हा येईल, ती वेगळ्या रूपात, वेगळ्या छायेत. कारण अंधाराचा शेवट होत नाही, तो फक्त शांत होतो जोवर आपण त्याला सामोरं जाण्याचं धैर्य राखतो. आदित्याच्या प्रयत्नांनी आणि गावकऱ्यांच्या एकतेने अंधारावर मात केली गेली. गावात परत एक शांतता नांदू लागली होती. लोक पुन्हा हसत होते, मुलं खेळत होती आणि रात्रीही दिवे लावून मोकळेपणाने वावरू लागले. आदित्याने अखेरच्या ध्यानसत्रात सर्वांना सांगितले, भीती कधीच पूर्णपणे निघून जात नाही. ती आपल्यातच कुठेतरी गुपचूप वाट पाहत असते, पण आता आपल्याला तिचा सामना करायची ताकद आहे. गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या, एकमेकांना मिठी मारली
आणि त्या अंधारातही प्रेमाचा एक दिवा उजळत राहिला. पण त्या रात्रीच्या नंतर आदित्यच्या खोलीतल्या आरशात एक चेहरा दिसू लागला, जो त्याचा नव्हता.